माझी मोठी बहीण जबरदस्तीने तिच्या नवऱ्याच्या खोलीत झोपायला लावायची आणि ती रात्रभर कुठे जायची काही माहीत नाही। मी तिला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही। त्यामुळे मन मारून मला नाईलाजाने माझ्या जिजूंच्या खोलीत झोपावं लागायचं। एके दिवशी माझ्या जिजूंना समजलं की त्यांच्या खोलीत त्यांच्या बायकोच्या जागी मी झोपली आहे, तेव्हा त्यांनी माझ्यासोबत असे काही केले की ते ऐकून तुम्हाला तर विश्वासच बसणार नाही। एके दिवशी मी खूप गाढ झोपेमध्ये होते, तेव्हा कोणीतरी मला उठवण्याचा प्रयत्न करत आहे असे मला वाटले। जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर माझी मोठी बहीण होती। मी उठले आणि तिला विचारू लागले की काय झालं, तू मला एवढ्या रात्री का उठवत आहेस? मी प्रश्न विचारत असतानाच तिने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला गप्प बसण्यास सांगितले आणि बोलू लागली की मी जसे सांगेन तसेच कर। तिच्या या वागण्याने मला तर आश्चर्यच वाटलं की एवढ्या रात्री ती मला उठवण्यासाठी का आली आहे। एवढेच नाही तर ती माझ्या तोंडावर हात ठेवून मला गप्प बसण्यासाठी सुद्धा सांगत आहे। माझी बहीण मला म्हणू लागली की जाऊन माझ्या खोलीत माझ्या जागेवर म्हणजेच तुझ्या जिजूंच्या बाजूला जाऊन झोप। तेव्हा मी म्हटलं की मी असं कसं करू शकते, तो तर तुझा नवरा आहे आणि त्यांना जर समजलं की तुझ्या जागी त्यांच्या बाजूला मी झोपली आहे तर काय होईल? मी हा प्रश्न करताच माझी बहीण रागाने म्हणाली की गप्प बस, मी जसं सांगत आहे तसंच कर, जास्त प्रश्न विचारायची काहीच गरज नाही। माझ्या बहिणीचं असं बोलणं ऐकून तर माझी बोलतीच बंद झाली। मी मनातल्या मनात विचार करू लागले की एका माणसाच्या बायकोच्या जागी मी कसं काय झोपू शकते, पण माझी बहीण मला खूप विनंती करू लागली, त्यामुळे इच्छा नसतानाही नाईलाजाने मला तिचं म्हणणं ऐकावं लागलं आणि मी गुपचूप तिच्या खोलीत जाऊन तिच्या जागी जाऊन झोपले। सकाळ होताच माझी बहीण तिच्या खोलीत आली आणि हळूच मला उठवून मला माझ्या खोलीमध्ये जाण्यासाठी सांगितले। मी आता माझ्या खोलीत आले होते, पण माझ्या डोक्यात विचार चालू होता की माझी बहीण असं का वागत आहे आणि तिने असं अर्ध्या रात्री उठून मला तिच्या नवऱ्यासोबत झोपायला का सांगितले आणि तिने मला तिच्या जागी झोपवून रात्रभर ती कुठे गेली होती। मी सकाळी जेव्हा जिजूंकडे बघितलं तर तेव्हा असं वाटलं नव्हतं की त्यांना रात्री जे काही घडलं याबद्दल काही माहिती झालं असेल। मी तर आता फक्त जिजूंच्या ऑफिसला जाण्याची वाट पाहत होते, कारण की ते ऑफिसला जाताच मी माझ्या बहिणीला काल रात्रीबद्दल सगळं काही विचारू शकेन की हे सगळं काय आहे। मग जिजू ऑफिसला जाताच मी माझ्या बहिणीला विचारलं तेव्हा ती काही वेळ गप्प होती आणि नंतर म्हणू लागली की मला काही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जायचं होतं, त्यामुळे मी तुला माझ्या जागी झोपायला सांगितलं, कारण तुझ्या जिजूंना काही कळता कामा नये। माझ्या बहिणीच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की ती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे। मी विचार केला की जाऊ द्या, काहीतरी काम असेल जे ती मला सांगणं गरजेचं समजत नसेल। मग मी या गोष्टीवर बोलायचं आणि विचार करायचं बंद केलं, पण ही गोष्ट इथेच थांबली नाही। एक दोन दिवस गेल्यानंतर परत एकदा अर्ध्या रात्री माझी बहीण माझ्या खोलीत आली आणि मला उठवू लागली। ती आज रात्रीही मला तिच्या खोलीत झोपायला सांगत होती, म्हणून मी आज रागानेच म्हणाले नाही, मी असं करणार नाही, हे चुकीचं आहे। तेव्हा माझी बहीण बोलू लागली की काही चुकीचं नाही, फक्त मी सांगते तसं कर, नाहीतर खूप वाईट होईल। आज पण इच्छा नसताना मला नाईलाजाने तिचं ऐकावं लागलं आणि मी तिच्या खोलीत जाऊन जिजूंच्या बाजूला झोपले। मी माझ्या बहिणीच्या खोलीत तर झोपायचे, पण मला पूर्ण रात्र झोपच येत नव्हती। मला भीती वाटायची की हे सर्व काही जे चालू आहे ते जिजूंना कळणार तर नाही ना। जेव्हा पण भाऊजी कूस बदलायचे तेव्हा मी माझा जीव मुठीत घेऊन बसायचे। नवरा बायकोचं नातं कसं असतं हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं। जर अजाणतेपणी झोपेमध्ये जिजूंनी माझ्यासोबत काही चुकीचं केलं तर काय होईल, हा सगळा विचार करून तर माझ्या अंगावर काटाच यायचा। आता मी ठरवलं होतं की यापुढे मी माझ्या बहिणीची कोणतीच गोष्ट ऐकणार नाही, कारण हे चुकीचं होतं आणि कदाचित माझी बहीणसुद्धा चुकीच्या मार्गाने जात होती। यावेळेस 3-4 दिवस गेल्यानंतर सुद्धा माझ्या बहिणीने मला तिच्या नवऱ्याच्या बाजूला झोपायला सांगितलं नाही। मला वाटलं की कदाचित तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असेल, पण असं काहीच झालं नव्हतं। माझा अंदाज चुकीचा होता। जवळजवळ 1 आठवड्यानंतर ती पुन्हा एकदा माझ्या खोलीत आली आणि मला तिच्या खोलीत तिच्या जागी झोपण्यासाठी सांगू लागली। यावेळेस मी तिला स्पष्ट नकार दिला की मी आता हे सगळं नाही करू शकत आणि तुलाही एक सल्ला देत आहे की तू आता तरी सुधर। तू माझी बहीण आहेस, त्यामुळे मी तुला समजावत आहे की असे कोणतेच काम करू नकोस की ज्यामुळे तुझ्या अशा कृत्यामुळे तुला आणि तुझ्या नवऱ्याला समाजामध्ये मान खाली घालावी लागेल। मी तिला एवढं समजावून सुद्धा तिने माझं काहीच ऐकलं नाही आणि ती मला धमकी देऊ लागली, बोलू लागली की जर माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मी आई-बाबांना सांगेन की तुझे माझ्या नवऱ्यासोबत अफेअर चालू आहे। हे सगळं ऐकून ते तुला गावी बोलवून घेतील। मी तर माझ्या बहिणीच्या या रोजच्या नाटकांमुळे खूप परेशान झाले होते।
मला गावी जाण्याबद्दल काहीच वाटत नव्हतं, पण जेव्हा तिने माझं आणि माझ्या जिजूंसोबत लफडं आहे हा शब्द वापरला आणि माझ्या काळजावर घाव घातल्यासारखं झालं. मला काही सुचेनासं झालं की ही कसली बहीण आहे. जर मी हिचं म्हणणं ऐकलं नाही तर ती लगेच मला बदनाम करण्यापर्यंत पोहोचली. आणि हे जे काही ती बोलते तिच्या बोलण्यावर लोक विश्वास पण ठेवतील, कारण ही माझी सख्खी बहीण होती. आणि एक सख्खी बहीण आपल्या बहिणीविषयी असं कधीच बोलू शकत नाही जे माझी बहीण माझ्याबद्दल बोलत होती. जे काही माझी बहीण माझ्याबद्दल बोलत होती ते सगळं चुकीचं होतं, पण लोक तर या गोष्टीला खरंच मानतील आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. या सगळ्यामुळे माझी समाजात बदनामी झाली असती आणि माझ्या बहिणीने मला समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवले नसते. त्यामुळे इच्छा नसतानाही दरवेळेसारखं यावेळेसही मला माझ्या बहिणीचं म्हणणं ऐकावं लागलं. यावेळेसच नाही तर मी इथे असेपर्यंत मला तिचं म्हणणं ऐकावंच लागणार होतं, कारण ती मला समाजात बदनाम करण्यावर उतरली होती. आता तर मी हाच विचार करू लागले की मी असा कोणता मार्ग शोधू किंवा कोणता पर्याय शोधू ज्यामुळे मी इथून माझी सुटका करून घेऊ शकेल. विचार विनिमय केल्यानंतर मला एक कल्पना सुचली आणि जेव्हा मला सत्य समजलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी बहीण तर, माझं नाव पूजा आहे, आम्ही दोघी बहिणी होतो. एक मी आणि एक माझी मोठी बहीण पायल. आम्ही एक लहानशा गावातून होतो. आमचं सगळं शिक्षण गावातच झालं होतं आणि आम्ही गावातच लहानाचे मोठे सुद्धा झालो. त्यामुळे आमचं एक स्वप्न होतं की आमचं लग्न ज्या मुलासोबत होईल तो मुलगा शहरात राहणारा असावा. जेव्हा माझी मोठी बहीण म्हणजेच पायलचं शिक्षण पूर्ण होताच माझ्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. काही दिवसानंतर आमच्या दूरच्या नातेवाईकांनी माझ्या बहिणीसाठी एक स्थळ सुचवलं. मुलगा शहरामध्ये नोकरी करत होता. मुलगा शहरात राहतो, नोकरी करतो, त्यामुळे आमच्या घरातले सर्वजण खूप खुश होते, खास करून माझी बहीण पायल. जे नातेवाईक पायलसाठी स्थळ घेऊन आले होते त्यांनी त्या मुलाचे सर्व गुण सांगितले. काही दिवसानंतर माझी बहीण पायल आणि दीपकचं लग्न झालं. दीपक पायलला घेऊन शहरात निघून गेला. दीपक जिजूंसोबत लग्न झाल्यानंतर आणि तिच्या स्वप्नांच्या दुनियेत गेल्यानंतर माझी बहीण पायल आमच्याशी रोज फोनवर बोलायची. तेव्हा ती खूप खुश वाटायची आणि म्हणायची की दीपक खूप चांगले व्यक्ती आहेत आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी माझ्या स्वप्नात माझ्या नवऱ्याबद्दल जी कल्पना केली होती दीपक अगदी तसेच आहेत. पायल तिच्या सासरी तिच्या नवऱ्यासोबत खुश आहे हे ऐकून आम्हाला पण खूप आनंद व्हायचा. पण काही दिवसानंतर अचानकच पायलचा फोन यायचा बंद झाला आणि जेव्हा पण आम्ही तिच्या नंबरवर फोन लावायचो तेव्हा तो फोन स्विच ऑफ सांगायचा. जेव्हा आम्ही याबद्दल जिजूंना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पायलची तब्येत ठीक नाही आणि फोनचं म्हणाल तर तिचा फोन पाण्यात पडल्यामुळे खराब झाला आहे. येत्या काही दिवसांनी मी तिला नवा मोबाईल घेऊन देईल, तेव्हा तुम्ही तिच्यासोबत बोला. जिजूंसोबत बोलल्यानंतर आमच्या जीवात जीव आला, कारण माझ्या बहिणीने जिजूंची प्रशंसा केली होती. अगदी त्याचप्रमाणे जिजू होते आणि ते इतरांशी खूप आदराने बोलत होते. काही दिवसानंतर मी 12वीची परीक्षा दिली. तेव्हा 12वी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी माझी शहरात जायची इच्छा होती. एके दिवशी असंच फोनवर बोलत असताना मी जिजूंकडून त्यांचा घरचा पत्ता घेतला. काही दिवसानंतर मी आणि माझे वडील पायल ताईच्या घरी जाण्यासाठी निघालो. आम्ही तिच्या घरी जाऊन तिला सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर तिथे गेल्यावर आम्ही तिला सांगणार होतो की मी आता इथेच तुझ्याजवळ राहून माझं पुढचं शिक्षण घेणार आहे. स्टेशनवर पोहोचल्यानंतर आम्ही जिजूंना फोन केला आणि आम्ही येत आहोत हे सांगितलं आणि हेही सांगितलं की यातलं पायलला काहीही कळू देऊ नका, कारण आम्ही दीदीला सरप्राईज देणार आहोत. जिजू पण आमच्या प्लॅनमध्ये सामील झाले आणि आम्हाला स्टेशनवर घ्यायला आले आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. मला पूर्ण विश्वास होता की आम्हाला बघताच पायल दीदी खूप खुश होईल आणि जेव्हा तिला हे समजेल की मी आता इथे तिच्या घरी राहून माझं पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे हे ऐकून तिला आणखीनच जास्त आनंद होईल. पण जसं मी विचार केला होता तसं काहीच घडलं नाही. आम्ही पायलच्या घरी गेलो तेव्हा आम्हाला समोर बघताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिला बघून असं वाटत होतं की ती आमच्या येण्याने खुश नव्हती. पण आता तर आम्ही बिनबुलाय मेहमानसारखं तिथे पोहोचलो होतो, त्यामुळे इच्छा नसतानाही तिने नाईलाजाने आमचं स्वागत केलं. जेव्हा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो तेव्हा मी माझ्या बहिणीला माझ्या शिक्षणाविषयी सांगितलं की मी आता इथेच म्हणजेच तुझ्यापाशी राहून माझं पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. तेव्हा हे ऐकून माझ्या बहिणीने या गोष्टीला नकार दिला. ती म्हणाली की इथे एकही चांगलं कॉलेज नाही. पण तिथे जिजू होते, ते म्हणू लागले की तू तुझ्या बहिणीला असं का सांगत आहेस, तू कसली बहीण आहेस, येथे तर खूप चांगले चांगले कॉलेज आहेत, तुझ्या बहिणीला इथे काहीच अडचण येणार नाही आणि ती बिनधास्तपणे तिचं शिक्षण पूर्ण करू शकते. त्यावेळेस मी माझ्या दीदीचा नकार समजू शकले नव्हते. मला वाटलं की कदाचित लग्नानंतर माझी बहीण बदलली आहे,
तिला आता आमच्याशी जास्त जवळीकता ठेवायची नाही, कारण ती आता मोठ्या घरची सून झाली होती. पैसा येताच लोक जवळच्या माणसांना सुद्धा विसरून जातात. कदाचित त्यामुळेच माझी बहीण आम्हाला विसरली होती. हो नाही म्हणत माझ्या बहिणीने मला तिच्यासोबत तिच्या घरी ठेवायला होकार दिला. माझे वडील 1-2 दिवस आमच्या सोबत राहून गावी परत निघून गेले आणि मी माझ्या बहिणीसोबत तिच्या घरी राहू लागले. मी खूप खुश होते. नवीन कॉलेज, नवीन लोक आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही होती की मी आता शहरात राहून मी माझे शिक्षण पूर्ण करणार होते. काही दिवसानंतर जिजूंनी माझं ॲडमिशन कॉलेजमध्ये करून दिलं आणि मी कॉलेजमध्ये जाऊ लागले. काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी अचानक निम्म्या रात्री माझी बहीण माझ्या रूममध्ये आली आणि मला उठवून म्हणू लागली की तुला आज माझ्या खोलीत माझ्या जागी तुझ्या जिजूंच्या बाजूला झोपायचं आहे. मला माझ्या बहिणीच्या असं बोलण्याचं खूप आश्चर्य वाटायचं. मी असं कसं करू शकत होते? मी माझ्या बहिणीच्या जागी तिच्या नवऱ्याच्या बाजूला कसं काय झोपू शकत होते? पण ती मला खूप विनंती करू लागली, त्यामुळे इच्छा नसतानाही मी नाईलाजाने तिचं म्हणणं ऐकलं, कारण ती माझी मोठी बहीण होती. मला वाटलं की ती माझ्यासोबत काही चुकीचं नाही करू शकत. कदाचित तिची काहीतरी मजबुरी असेल. पण आता हे तर 2-3 दिवस जाताच निम्म्या रात्री माझ्या खोलीत यायची आणि मला झोपेतून उठवून म्हणायची की जा आणि माझ्या खोलीत माझ्या जागेवर जाऊन तुझ्या जिजूंच्या बाजूला झोप. कधी कधी मला माझ्या बहिणीचा खूप राग यायचा. ही कसली बहीण आहे जी आपल्याच लहान बहिणीला स्वतःच्या नवऱ्याच्या बाजूला झोपायला कसं काय सांगू शकते? माझ्या बहिणीला माझ्या इज्जतीची थोडीही पर्वा नव्हती. जर जिजूंनी अजाणतेपणीच झोपेत माझ्यासोबत काही केलं असतं तर माझं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं असतं. जेव्हा मी याबद्दल तिला विचारायचे तेव्हा ती माझ्यावर खूप रागवायची आणि मला गप्प बसायला सांगायची. त्यामुळे माझी इच्छा नसतानाही नाईलाजाने मला तिचं म्हणणं ऐकून घ्यावं लागायचं. पण आता मी हे जास्त दिवस सहन करू शकत नव्हते. हळूहळू मला आता तिच्यावर संशय येऊ लागला होता की ती चुकीच्या मार्गाने जात आहे. तिचं वागणं बघून तर असंच वाटत होतं. हे माझ्या मनाला पटत नव्हतं, कारण आम्ही दोघी लहानपणापासून सोबत होतो आणि मी तिला लहानपणापासून ओळखत होते. आजपर्यंत तिने असं कोणतं चुकीचं काम केलं नव्हतं. मग ती आत्ताच असं का करत होती? तिची तर एकच इच्छा होती की तिचं लग्न शहरातल्याच एखाद्या मुलाशी व्हावं आणि तिची ही इच्छा तर पूर्ण झाली होती. माझ्या मनात चाललेल्या प्रश्नांनी मी पार गोंधळून गेले होते. पण मी आता ठरवलं होतं की खरं काय आहे याचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नव्हते आणि पायल असं का करत आहे हे मला शोधून काढायचं होतं. मला रात्र होताच भाऊजींच्या रूममध्ये का पाठवते आणि मला मधून बाहेर पण का येऊ देत नाही आणि हळूच आवाज न करता दरवाजा आतमधून लॉक करून घ्यायला लावते. पण हे सगळं काय होतं आणि मी हे सगळं कोणाला सांगूही शकत नव्हते, कारण हा माझ्या बहिणीच्या इज्जतीचा प्रश्न होता. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मी खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी पायल दिदी आणि जिजूंच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळू लागले, कारण रात्री दूध पिल्यानंतर ते गाढ झोपी जावे आणि त्यांना सकाळीच जाग यावी आणि सत्य काय आहे ते मला कदाचित माहिती होऊ शकेल. मी रात्री दोघांच्याही दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि ते दूध त्यांना प्यायला दिले. दोघांनी ते दूध पिले आणि संध्याकाळी असे काही गाढ झोपले की ते सकाळीच उठले. मला असं करून 2-3 दिवस झाले होते, पण मला अजूनपर्यंत काहीच माहिती होऊ शकलं नव्हतं जे मला माहिती करून घ्यायचं होतं. नंतर मी विचार केला की मी 1 आठवडा हाच प्रयोग चालू ठेवेन. दुसऱ्या रात्री जेव्हा मी दोघांनाही दुधामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन ते प्यायला दिलं आणि ते पिऊन झोपले, तेव्हा निम्म्या रात्री कोणीतरी दरवाजा वाजवला. मी तर खूप घाबरले की एवढ्या रात्री कोण आलं असेल. दोघं तर गोळ्या घातलेलं दूध पिऊन झोपले होते. इच्छा नसतानाही मला दरवाजा उघडावा लागला. समोरचं दृश्य पाहून मी खूप घाबरले. समोर एक माणूस उभा होता. तो घरात घुसला. मी त्याला विचारणार होते की त्यानेच मला उलट प्रश्न केला, तू कोण आहेस? आज तू माझ्यासोबत रात्र घालवणार आहेस का? तुला तर मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. पायला सुट्टीवर आहे का? चला बरं झालं. नवी मुलगी नवा जोश. त्या माणसाचं असं बोलणं ऐकून मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. हे सर्व बोलत मला बाजूच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागला. मी त्याच्यापासून माझी सुटका करून घेताना रागामध्ये म्हणाले की जेव्हापासून आला आहेस नुसतं बडबड करत आहेस. कोण आहेस तू आणि इथे कशाला आला आहेस? माझा हा प्रश्न ऐकताच तो माणूस आश्चर्याने माझ्याकडे बघू लागला आणि म्हणू लागला की तुला हे सगळं माहीत नाही का? मी तर खूप वेळेस इथे आलो आहे. पायलसोबत रात्र घालवून तिला खूप पैसे देऊन जातो. त्या माणसाचं असं बोलणं ऐकून मला कळून चुकलं होतं की हे सर्व काय आहे. हे सर्व कळाल्यानंतर मी मनातल्या मनात खूप झुरत होते. मला खूप दुःख झालं होतं की माझी बहीण पैशांसाठी इतक्या खालच्या थराला जाऊ शकते. मी हा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तो माणूस माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला, पण माझा आवाज ऐकून घेणारं तेथे कोणीच नव्हतं, कारण माझी बहीण आणि जिजू तर गाढ झोपेमध्ये होते. मी जेवढाही त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते तो तितकाच माझ्या जवळ येत होता. तेवढ्यात अचानक पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकू येऊ लागला. पोलीस आमच्या दरवाजावर आले होते
आणि ते दरवाजावरची डोरबेल वाजवत होते. या माणसाचं असं वागणं पाहून मी गुपचूप पोलिसांना फोन केला होता. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून तो माणूस माझ्यापासून दूर झाला. मी लगेच जाऊन दरवाजा उघडला. पोलीस घरात आले. मी रडत रडत पोलिसांना सर्व काही सांगून टाकलं. माझं रडणं ऐकून पोलीस माझ्या बहिणीच्या खोलीत गेले आणि त्या दोघांना उठवू लागले. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर ते दोघं झोपेतून जागे झाले. माझी बहीण आणि भाऊजी हे सगळं बघून आश्चर्यचकित झाले होते की हे सगळं काय होत आहे. पोलीस माझ्या बहिणीला प्रश्न विचारत होते की तू हे सर्व काम कधीपासून करत आहे. पोलिसांनी हा प्रश्न विचारताच माझी बहीण हमसून हमसून रडू लागली आणि सर्व सत्य तिने पोलिसांच्या समोर सांगितलं. पण सत्य ऐकताच माझ्या अंगावर काटाच उभा राहिला की कोणी इतकं वाईट कसं होऊ शकतं. आजपर्यंत मी माझ्या पवित्र बहिणीवर संशय घेत होते. त्यात तिची काहीच चूक नव्हती. चूक तर तिच्या नवऱ्याची होती. ती तर तिच्या नवऱ्याच्या हातातली कठपुतली होती. माझी बहीण रडत रडत जेव्हा सर्व सत्य पोलिसांना सांगत होती तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आजपर्यंत मी ज्या बहिणीवर संशय घेतला होता ती बहीण तर पूर्णपणे निर्दोष होती. फक्त आणि फक्त मला वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं. ती सर्व सत्य तिच्या तोंडून सांगू लागली की जेव्हा माझं लग्न दीपक सोबत झालं तेव्हा मी खूप खुश होते आणि सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होता की ते शहरात राहत होते. कारण लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की माझं लग्न अशा माणसासोबत व्हावं जो माणूस शहरात राहतो आणि चांगली कमाई करतो. आणि जसा मी विचार केला होता अगदी तसंच माझ्या आयुष्यात घडत होतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा मी शहरात आले तेव्हा मला खूप आनंद झाला होता. त्या दिवशी मी खूप खुश होते. पण मला काय माहीत होतं की माझा हा आनंद काही दिवसांचाच पाहुणा आहे. लग्न करून मी जेव्हा इथे आले तर दीपकही काही दिवस माझ्यासोबत खूप चांगला वागला. मी पण दीपकसोबत खूप खुश होते आणि मी माझ्या माहेरी सांगायचे की मी जसा विचार केला होता दीपक अगदी तसेच आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. मी माझ्या सासरी माझ्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे. हे ऐकून माझे आई वडील आणि माझी बहीण खूप आनंदी होते. पण एके दिवशी दीपक एका माणसाला घरी घेऊन आले आणि ते बोलू लागले की पायल तुला या माणसासोबत एक रात्र घालवावी लागेल. दीपकच्या तोंडून असं ऐकून मला तर काहीच कळेनासं झालं. मी विचार करू लागले की एखादा नवरा असा कसा असू शकतो. जेव्हा माझे माहेरचे लोक माझी विचारपूस करण्यासाठी मला माझ्या मोबाईलवर फोन करायचे तेव्हा माझा मोबाईल बंद असायचा. तेव्हा ते दीपकच्या मोबाईलवर फोन करायचे तेव्हा ते असं सांगायचे की पायलची तब्येत काही दिवसांपासून ठीक नाही आणि तिचा मोबाईलसुद्धा पाण्यात पडला आहे. मी तिला काही दिवसानंतर नवीन मोबाईल घेऊन देणार आहे. तेव्हा तुम्ही तिच्याशी बोलू शकता. दीपकने अगोदरच माझ्या घरच्यांचा पूर्ण विश्वास संपादन करून घेतला होता. त्यामुळे दीपकवर कोणाला संशय येत नव्हता. पण मला या दलदलीतून बाहेर निघायचं होतं. प्रयत्न करू लागले की मला एखादी संधी मिळेल आणि मी माझी इथून सुटका करून घेईल. मी प्रयत्न करतच होते की अचानक माझी बहीण आणि माझे वडील इथे आले. कदाचित माझ्या बहिणीला हे आठवतही असेल की ज्या दिवशी ती इथे आली होती तेव्हा मी अजिबातच खुश नव्हते. कारण मला भीती तर या गोष्टीची होती की ज्या दलदलीमध्ये मी फसले आहे त्याच दलदलीमध्ये दीपक माझ्या बहिणीलाही ओढेल. माझी इच्छा असूनही मी माझ्या बहिणीला यातलं काही सांगू शकत नव्हते. कारण दीपकने मला धमकी दिली होती. कारण जर मी माझ्या माहेरच्या लोकांना यातलं काही सांगितलं तर ते माझ्या पूर्ण कुटुंबियांना मारून टाकतील. मला माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं होतं म्हणून मी गप्पा बसले आणि सर्व सहन करत राहिली गोष्ट माझी बहीण पूजाची की मी तिला माझ्या रूममध्ये माझ्या जागेवर का झोपायला लावत होते. आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घरात फक्त 2च रूम आहेत. दीपकने मला सांगितलं होतं की जेव्हा पण तो माणूस येईल तेव्हा तू तुझ्या बहिणीला म्हणजेच पूजाला माझ्या रूममध्ये झोपवू शकतेस. आणि त्यांनी मला वचनही दिलं होतं की मी पूजाला हातही लावणार नाही आणि तिला कसल्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणार नाही. मला दीपकवर कसलाही विश्वास नव्हता पण मला माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास होता. जर काही झालं तर माझी बहीण मला नक्कीच सांगेल. आणि ज्या दिवशी तो माणूस यायचा त्याच दिवशी मी पूजाला निम्म्या रात्री तिच्या रूममधून उठवायचे आणि माझ्या रूममध्ये माझ्या जागी झोपायला सांगायचे. माझी बहीण पायल हे सांगत असताना खूप हमसून हमसून रडत होती. मी पण रडत रडत तिच्या जवळ गेले आणि तिच्या गळ्यात पडले आणि माझ्या बहिणीला म्हणू लागले की ताई तू आता रडू नकोस. मी तुला या नरकातून बाहेर काढले आहे. सर्व सत्य ऐकल्यानंतर पोलीस दीपकला पकडून घेऊन गेले आणि आम्ही दोघी बहिणी दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेनमध्ये बसून आमच्या गावी निघून गेलो. मित्रांनो, कधी कधी डोळ्यांना पाहिलेलं सुद्धा खोटं असू शकतं. जर मी सत्य शोधून काढलं नसतं तर कदाचित मी माझ्या बहिणीला चुकीचं समजलं असतं. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.